राज्यात ढगफुटी सदृश पावसाचा इशारा, शाळेला सुट्टी, पुढील काही तास अत्यंत धोक्याचे. IMDAच्या नव्या इशाऱ्याने झोप उडाली. राज्यात सध्या धो पाऊस कोसळत आहे. दरम्यान पुढील काही तासांमध्ये आता महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. पुढील 4 दिवस राज्यात पावसाची स्थिती अशीच राहणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर आता काही ठिकाणी शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रेड अलर्ट हा कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यासाठी देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडू शकतो. विदर्भात देखील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील 4 दिवस राज्यात पावसाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. जूनमध्ये राज्यात सरासरीच्या फक्त 53% एवढाच पाऊस होता. आता संपूर्ण देशाचा विचार केला तर फक्त सरासरीच्या 40% एवढाच पाऊस झालेला आहे. एकंदरीत विचार केला तर राज्यात जूनमध्ये 40 ते 50% पावसाची तूट झाली आहे. परंतु येणाऱ्या 4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. यावेळी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, त्यावेळी पावसाचे वारे स्ट्रॉंग होतात आणि ही स्थिती राज्यात सध्या निर्माण झाली आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.